सुप्रसिद्ध राजज्योतिष यांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन, सत्संग आणि साधना. मुकं करोति वाचालं पंगुलंघयिते गिरी यत्कृपातमहं वन्दे परमानंद माधवम. श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. मुद्गल ऋषी आणि गणपती बाप्पा अर्थ या विषयावरच बोलत होते. कारण अर्थ हा विषय इतका लवकर संपण्यासारखा नाही. शेवटी पैसा याच्यावरती सगळं काही अवलंबून आहे. आणि मग कलियुगामध्ये अनेक पैशाची उदाहरणं आणि प्रत्येक गोष्ट सांगत असताना गणपती बाप्पा जे काही घडणार आहे त्या सगळ्या गोष्टी मुद्गल ऋषींना सांगत होता. आणि मुद्गल ऋषी भयभीत झालेले होते. कारण मुद्गल ऋषी आणि बाप्पा ज्यावेळेला आहेत त्यावेळेला मुद्गल ऋषींना अर्थ म्हणजे पैसा हा विषयच माहिती नाही. त्यावेळेला सुद्धा मोहरा वगैरे असा विषय होता आणि त्याच्याबद्दल एवढी लालसा कुणाच्या मनामध्ये नव्हती. पण जेव्हा हा सगळा विषय पैसा स्वरूपामध्ये आला त्यावेळेला मात्र त्याबद्दलची लालसा प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि एकदा लालसा निर्माण झाली की माणूस सगळं काही विसरतो, धर्म विसरतो, त्याच्यानंतर कर्म विसरतो आणि नुसता पैशाच्याच पाठीमागे लागतो, त्या अर्थाच्याच पाठीमागे लागतो. आणि मग या सगळ्या गोष्टीमध्ये मानवाचं रक्षण कसं करायचं, तो सगळा प्रतिज्ञापालक कसा होईल, तो प्रतिज्ञा रक्षक कसा होईल, अरे बाप्पा या अर्थाच्या पाठीमागे लागल्यानंतर तो प्रकाशक तरी कसा राहील, या सगळ्या गोष्टी आज म्हणजे की मुद्गल ऋषींना प्रश्न पडला आहे की अरे अर्थ या विषयाला सोडून ह्या सगळ्या गोष्टींमध्ये माणूस करेल का. आज मी एवढं पुराण लिहितोय किंवा मी समजावून सांगायचा प्रयत्न करतोय, सोप्या भाषेमध्ये सांगतोय, पण खरंच ज्यावेळेला हे सगळं वापरण्याची वेळ येईल त्यावेळेला मानव एवढा समृद्ध असेल का की तो या सगळ्या गोष्टीमध्ये लक्ष देईल. आणि आज मुद्गल ऋषींच्या मनामध्ये कुठेतरी शंका निर्माण झाली आहे. आणि ती शंका जर वास्तविक पाहता बघितलं तर कलियुगामध्ये आपण सगळेजण येतो. बघा या माध्यमातून आपल्याला मुद्गल ऋषी कळाले नाही तर कित्येक जणांना मुद्गल ऋषीचं पुराण आहे, मुद्गल पुराण आहे हे सुद्धा माहिती नव्हतं किंवा मुद्गल ऋषीसुद्धा माहिती नव्हते. म्हणजे गणपती बाप्पा आपल्याकडे दरवर्षी येतो परंतु ह्या गोष्टी आपल्याला माहिती असतातच असं नाही. बऱ्याच जणांना माहिती असेलही परंतु त्यांनी ते वाचलं नसेल. मग या सगळ्या गोष्टींचा त्यावेळेला विचार कलियुगाच्या बाबतीमध्ये आता मुद्गल ऋषीसुद्धा करायला लागलेत. आणि मुद्गल ऋषी त्यावेळेला बाप्पाला विचारतात की बाप्पा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काय असायला पाहिजे रे की जेणेकरून या सगळ्या लोकांना हे सगळं समजेल. त्यावेळेला बाप्पा म्हणला मुद्गला कलियुगामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खरं काय आणि खोटं काय हेच माणसाला कळणार नाही. म्हणजे प्रत्येक गोष्ट एखाद्या ठिकाणी सत्य वाटेल पण एखाद्या ठिकाणी ती पूर्णपणे खोटी आहे हे सुद्धा सिद्ध होईल. मग खरं काय आणि खोटं काय हे सगळं सिद्ध करण्यामध्येच या मानवाचा आयुष्य वाया जाईल आणि त्याचा तो पुन्हा अनर्थ सुरुवात होईल. मग बाप्पा हे खरं खोटं म्हणजे नक्की काय, खरं म्हणजे काय आणि खोटं म्हणजे काय. आता जर दैनंदिन व्यवहारामध्ये जे आपण आत्ताच्या युगामध्ये आहोत या युगामधनं पुढे आपण ज्यावेळेला कलियुगामध्ये जाणार आहोत त्यावेळेला बाप्पा मग कलियुगाच्या वेळेला या अर्थ अनर्थ या सगळ्या गोष्टींबरोबर खरं आणि खोटं याच्या व्याख्या त्याच राहतील ना. हो मुद्गला खरं म्हणजे सत्य आणि सत्य हे कधीच बदलत नाही आणि सत्याचा कधी पण म्हणजे की ऱ्हास होत नाही. सत्य हे कायम शिल्लक राहतं आणि सत्य हे सत्यच असतं. त्याच्याबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की खोटं कितीतरी काळ टिकून राहिलं तरी एक काळ असा येईल की ते खोटं उघडकीला येईल आणि सत्य जे आहे ते बाहेर येईल. म्हणजे खोटं हे सत्याच्या मागे लपण्याचा किती जरी प्रयत्न केला तरी ते लपू शकत नाही, ते पूर्णपणे बाहेर येणारच. मग खरं काय आणि खोटं काय, खरं कसं आणि खोटं कसं ह्या सगळ्या गोष्टी मुद्गल ऋषी त्या ठिकाणी बाप्पाला विचारत होते. आणि बाप्पा खरं खोट्यामध्ये एक एक गोष्टींची त्यांना साक्ष पटवून देत होता. आणि आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आपल्याला अशा अनेक प्रश्न पडतात की ज्या प्रश्नांमध्ये खरं काय आणि खोटं काय हे द्वंद्व आपल्यामध्ये निर्माण होतं. कितीतरी वेळेला एखाद्या ठिकाणी वस्तुस्थिती आपल्याला खरी वाटते की अरे खरंच ही परिस्थिती अशी घडली असेल, हा म्हणतो ते खरं असेल, पण दुसऱ्या ठिकाणी आपण ज्यावेळेला जाऊन बघू, नाण्याची दुसरी बाजू आपण ज्यावेळेला बघू त्यावेळेला असं संभ्रम निर्माण होतो की अरे हा खोटं तर बोलत नसेल ना, खरंच असं तर घडलं नसेल ना. आणि मग त्याच्या पाठीमागला आपल्याला पूर्णपणे सत्य उलगडत नाही आणि खरं आणि खोट्याच्या मध्ये आपण अडकतो आणि अनर्थ त्यावेळेलाच होतो. मग हे सत्य काय आणि असत्य काय याच्या शोधामध्ये जरी आपण गेलो तरी त्या शोधामधनं हातामध्ये साध्य काही येत नाही. कारण नाण्याच्या एका बाजूला आपण असलो की आपल्याला पूर्णपणे सत्य वाटतं आणि अनर्थात नाण्याच्या दुसऱ्या बाजूला गेलो की तेच आपल्याला पूर्णपणे असत्य वाटतं. आता या सत्य आणि असत्याची नक्की सांगड घालायची असेल तर काय करायला पाहिजे, सत्य जाणून घ्यायला पाहिजे तर काय करायला पाहिजे याचा पण आपण विचार करायला पाहिजे. आणि मग मुद्गल ऋषींना बाप्पा त्या ठिकाणी विचारतो की काय रे मुद्गला, खरं आणि खोटं जाणून घ्यायचं असेल तर काय करायला पाहिजे.
खरं आणि खोटं कशाबद्दल जाणून घ्यायचं, कसं जाणून घ्यायचं. त्याच्या वेळेला मुद्गल ऋषी म्हणले की बाप्पा मला नाही समजत खरं काय आणि खोटं काय आणि हे जाणून कसं घ्यायचं. त्याला बाप्पा म्हणला मुद्गला ही मोठी किल्ली आज मी तुला देतोय आणि ही जर किल्ली तुला प्राप्त झाली तर अनेक गोष्टींचा तू उलगडा करू शकशील. ही माझी सर्वात महत्त्वाची कला आहे. ती म्हणजे माणूस माझ्यापुढे येतो, भक्त भावनेच्या भरामध्ये माझ्यापुढे एखादी गोष्ट बोलतो, त्यावेळेला तो कधी कधी खोटंसुद्धा बोलून जातो. पण मला माहिती असतं मुद्गला खरं काय आणि खोटं काय. मग खरं आणि खोटं बाप्पा तुम्ही कसं ओळखता, मला सांगा ना, मला ती किल्ली द्या ना. मुद्गल ऋषी पाठीमागे लागले आणि त्यावेळेला मुद्गल ऋषी ज्यावेळेला पाठीमागे लागले त्यावेळेला बाप्पांनी सांगितलं की सत्य दोनच स्थितीमध्ये बाहेर पडतं. तुला माहिती आहे का सत्य कुठल्या स्थितीमध्ये बाहेर पडतं? त्यावेळेला म्हणले की नाही. म्हणले बघ सत्य सर्वात पहिली गोष्ट म्हणजे त्यावेळेला बाहेर पडतं ज्यावेळेला माणूस खूप रागावतो. तो खूप रागावला ना की त्याच्यामधनं सत्य बाहेर पडतं. आणि दुसरं सत्य बाहेर पडतं तो खूप घाबरला की एखाद्या गोष्टीमध्ये तो प्रचंड घाबरला तर त्याच्या तोंडून जे बाहेर पडतं ते सत्य बाहेर पडतं. तर सत्य जाणून घ्यायचं असेल ना तर त्या माणसाला एका विशिष्ट परिस्थितीमध्ये न्यावा लागतो. ज्या परिस्थितीमध्ये नेल्याच्या नंतर सत्याची अगदी इमिजिएट तशी जाणीव होते. म्हणजे खूप रागावल्यानंतर जे तुम्ही बोलता ना ते सत्य असतं आणि खूप घाबरल्यानंतर तुम्ही जे बोलता ते 100% सत्य असतं. सत्य जाणून घ्यायच्या या दोनच पूर्णपणे प्रक्रिया आहेत. मग या प्रक्रियांमध्ये ज्या वेळेला म्हणजे की आपण जातो आणि त्यावेळेला आपल्याला एखादी गोष्ट सत्य काय आणि असत्य काय हे पूर्ण स्वरूपामध्ये कळतं. आणि मग बाप्पा अनेक उत्तम उदाहरणं त्या ठिकाणी देत होता आणि मुद्गल ऋषींना समजावून सांगत होता की मुद्गला बघ याच्यामध्ये हे खरं आहे, मुद्गला बघ याच्यामध्ये हे खोटं आहे, याच्यामध्ये हे खरं आहे, याच्यामध्ये हे खरं आहे. असं प्रत्येक गोष्टीमध्ये हे खरं आहे, हे खरं आहे असं पूर्णपणे मुद्गल ऋषींना तो दाखवतोय. आणि ते दाखवत असताना आपण त्यावेळेला जाऊया आज लवांकुशाकडे. रामरायाची 2 मुलं आहेत जी लव आणि कुश, जी विश्वामित्रांच्या आश्रमामध्ये आहेत आणि ही सुद्धा त्याच ठिकाणी आहे, म्हणजे की सीता मैया सुद्धा त्या ठिकाणी आहे. आणि मग त्या आश्रमामध्ये ते दोघांना त्या शिकवत आहेत. त्यांना पूर्णपणे त्यांनी गुरुदीक्षा दिली आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची आयुधं त्यांना शिकवलेली आहेत. आता लवांकुश हे दोघं जण धनुर्विद्येमध्ये पूर्णपणे पारंगत झालेले आहेत आणि पूर्ण पारंगत झालेले असताना त्यांच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या विद्या, या विद्यांचा आता अंतर्भाव होतोय आणि या कलासुद्धा विश्वामित्र ऋषी लवकुशाला देत आहेत. आणि बघा आज लवकुशाचं वय काय आहे तर दोघंही अगदी म्हणजे मुंजीच्या वयाचे 8 वर्षाचे आहेत. 8वं वर्ष त्यांचं सरून आता 9वं वर्ष त्यांना लागेल. ह्या कालगणनेमध्ये ते आहेत आणि ते कालगणना देत असताना स्वसंरक्षणाकरता, स्वप्रतिज्ञेकरता, स्वतःचं संरक्षण करण्याकरता सुद्धा प्रत्येकनं प्रत्येक कला त्यांना अवगत झालेली आहे. प्रत्येकनं प्रत्येक कला त्यांना प्राप्त झालेली आहे आणि याच्याबरोबर स्वसंरक्षण करत असताना समोरच्यावर हल्ला करण्याकरता सुद्धा वेगवेगळी आयुधं त्यांनी प्राप्त करून घेतलेली आहेत. आणि हे सगळं असताना लवकुश गुरूंच्या सेवेमध्ये आहेत, आईच्या सेवेमध्ये आहेत. दोघं जण रामाचे पुत्र असल्यावर काय त्याच्यामध्ये कमतरता असणार आहे. आज दशरथाचे वंशाचे रामाचे पुत्र आहेत आणि रामाचे पुत्र असल्यामुळे सेवाभाव सगळीकडे आहे. आज गुरूंना मी हे आणू का, ते आणू का, कुठल्याही प्रकारचा त्रास त्या ठिकाणी विश्वामित्रांना नाही आहे. असं वाटतं की खरंच हे 2 शिष्य आहेत ना आयुष्यभर पुरून झाले. किती साधना उपासना करायचं म्हणलं तरी कुठल्या गोष्टीमध्ये कंटाळा नाही. प्रत्येक गोष्ट आनंदाने करतायत आणि सगळं करतायत. आणि ते सगळं करत असताना त्यांना आज पाठवलेलं आहे की आज तुम्ही जंगलाच्या दिशेने जा आणि जंगलामध्ये कदंब नावाच्या वृक्षाच्या समिधा घेऊन या. आपल्याला यज्ञाच्या ठिकाणी त्या हव्या आहेत आणि कदंब नावाचा वृक्ष खूप आतमध्ये आहे जंगलामध्ये. आणि विश्वामित्र जाणतात की आज खरं काय आणि खोटं काय त्याचा उलगडा करायचा आहे आणि तो उलगडा आज होणार आहे म्हणून कुठेतरी ते खूप आनंदी आहेत. आणि दोघांना घोर जंगलामध्ये पाठवलेलं आहे. त्या जंगलामध्ये पाठवत असताना तिकडनं निघत असताना त्या वाटेवरती त्यांना एक सुंदर घोडा दिसला, जो घोडा ह्या अगोदर त्यांनी कधीही पाहिलेला नव्हता. आणि अश्वमेघ नावाचा यज्ञ इकडे अयोध्येमध्ये रामाने सुरू केलेला आहे. आणि अश्वमेघ नावाचा यज्ञ करत असताना उच्चश्रवा नावाचा घोडा आहे, जो घोडा खरोखर कुठे बघायला सुद्धा मिळणार नाही इतका तो सुंदर घोडा आहे. उच्चश्रवा नावाचा घोडा जो आहे तो इंद्राच्या म्हणजे की स्वतःच्या रथाला बांधलेला असतो आणि तो उच्चश्रवा जातीचा घोडा जो आहे तो अश्वमेघाच्या यज्ञाच्या वेळेला सोडलेला आहे. आणि आता अश्वमेघ यज्ञाची प्रतिज्ञा आहे की तो घोडा जिथे जाईल, जे तो घोडा पादाक्रांत करेल तेवढी भूमी त्या राजाची पूर्णपणे होते. मग अनेक राजे त्या घोड्याच्या स्वागताकरता उभे असतात, त्याच्या गळ्यामध्ये माळा घालतात आणि आपली संपूर्ण भूमी त्या राजाला अर्पण करतात. असा पूर्णपणे राज्याचा भूभाग वाढतो. आणि मग असा वाढत असताना एखाद्या राजाला जर ते मान्य नसेल, आपली भूमी त्याला द्यायची नसेल, तो त्या ठिकाणी त्या घोड्याला अडवतो. आता लवकुश 8-9 वर्षाचे येतो. गुरुकडनं आत्ताच एक विद्या समजल्यात, कला शिकल्यात आणि ते करत असताना इतका सुंदर घोडा बघितल्यानंतर मनामध्ये इच्छा निर्माण झाली की हा घोडा आपल्या ऋषींकरता
करता घेतला तर आता त्यांचं वय झालं आहे, जंगलामध्ये फिरायचं असतं त्यांना आणि त्यावेळेला त्यांना घोडा पाहिजे. तर हा घोडा आपल्या ऋषींकरता योग्य आहे म्हणून त्या उच्चश्रवा घोड्याला बघितलं. त्यांच्या डोक्यात काही नाही की अश्वमेध घोडा यज्ञाचा हा घोडा आहे आणि हा अश्व आपण अडवला तर त्याच्यामुळे मोठा हाहाकार होणार आहे आणि मोठं संकट आपल्यावरती येणार आहे, त्याची त्यांना गणना नव्हती. लवनी कुशाला आवाज दिला आणि म्हणला हा घोडा आपल्या गुरूंना दक्षिणेमध्ये द्यायचा. आणि दोघंही जण घोड्याचा पाठलाग करायला लागले. आज दोघंही अगदी म्हणजे की बालयुवक आहेत आणि मग त्या ठिकाणी त्या घोड्याला त्यांनी पकडलं आणि घोड्याला पकडल्यावर इतका आनंद झाला की त्याला पहिले बाजूला घेतलं. कुश एका झाडावरनं त्या घोड्यावरती बसला. म्हणजे घोड्याची एवढी उंची आहे की त्याच्यावर बसत झालं तर कुश वरनं घोड्यावरती बसला आणि लवने तो घोडा त्याच्या लगामाला धरून बाजूला घेतलेला आहे म्हणजे. आणि जसा घोडा बाजूला घेत आहेत तसं पाठीमागे पूर्णपणे म्हणजे की वाजंत्री वाजत येते. त्याच्या पाठीमागे घोडदळ पायदळ हे सगळं चालू आहे. अधिक सैन्याची फौज त्याच्या पाठीमागे चालू आहे आणि ती फौज आलेली असताना तो घोडा यांनी पूर्णपणे स्वतःच्या ताब्यामध्ये ठेवलेला आहे. आता ताब्यामध्ये ठेवल्याच्या नंतर हे सगळेजण त्यांना सांगतात की तो घोडा सोडा, तो अश्वमेध यज्ञाचा घोडा आहे. आणि लवकुश म्हणतात आम्ही नाही घोडा सोडणार, हा घोडा आम्हाला आवडला आहे आणि तो आमच्या गुरुला आम्हाला दक्षिणेमध्ये द्यायचा आहे. तुम्हाला जर हा घोडा परत हवा असेल तर हा घोडा आम्ही मिळवला आहे, हा घोडा आम्हाला प्राप्त झाला आहे आणि तुम्हाला जर तो हवा असेल तर आमच्याशी युद्ध करा, आम्हाला युद्धामध्ये हरवा आणि जर आम्हाला युद्धामध्ये तुम्ही हरवलं तरच घोडा तुम्हाला परत देऊ. त्याच्या वेळेला त्या ठिकाणचा सेनापती सांगतोय की अरे बाळा युद्धाची भाषा करू नका, हा अश्वमेध यज्ञाचा घोडा आहे, हा अडवला म्हणजे अयोध्येच्या तुम्ही विरुद्ध गेले असं होईल आणि तुम्हाला पूर्णपणे युद्ध करावं लागेल आणि त्या युद्धामध्ये पराभूत तुम्ही व्हालच परंतु त्याच्यामध्ये तुमचे प्राणही जाऊ शकतात. त्याच्या वेळेला लव म्हणतो की आम्हाला आमच्या प्राणाची काळजी नाही, आमच्या प्राणाची रक्षा करणारे बसलेले आहेत, तुम्हाला तुमच्या प्राणाची काळजी असेल तर तुमच्या राजाला कळवा आणि आमच्याशी युद्ध करायला बोलवा. आज या सगळ्या परिस्थितीमध्ये सेनापती त्या ठिकाणी निरोप घेऊन आलाय आणि निरोप घेऊन आल्याच्या नंतर प्रभू रामचंद्रांना सांगतायत की असं असं पुढे जात असताना आपला घोडा अडवलेला आहे म्हणजे. आणि घोडा अडवलेले दुसरे तिसरे कोणी नाही तर लहान मुलं आहेत आणि त्या लहान मुलांनी सांगितलं की तुम्हाला घोडा हवा असेल तर युद्धाची तयारी करा आणि आमच्याशी युद्ध करा, आम्हाला पराभूत करा आणि घोडा परत घेऊन जा. आज रामाला त्या ठिकाणी मोठं कुतूहल वाटतंय की अरे कोणीतरी बालयुवक आहेत आणि त्यांची एवढी डेअरिंग आहे की ते अडवतायत म्हणजे. त्यावेळेला हनुमान त्या ठिकाणी म्हणतो की थांबा तुम्ही, युद्धाच्या भूमीवरती तुम्ही जायची आवश्यकता नाही, मी जर एवढा बलशाली आहे तर मी पुढे जातो. आणि हनुमान त्या ठिकाणी जातो. हनुमान त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आज हनुमान युद्ध करणारे, आज हनुमान युद्ध करणारे म्हणजे काय मोठी ताकद असेल आणि काय मोठं साम्राज्य. आणि त्यांनी पाठीमागे सेनादळ पायदळ तर ऑलरेडी तिथे आहे आणि हनुमान युद्धाला जातो. आणि ज्यावेळेला हनुमान युद्धाला जातो त्यावेळेला लवकुश दोघेही जण तयार होतात. आपल्या सभोवताली पूर्णपणे भेदक कवच त्यांनी बनवलेलं आहे की कुठलं पण शस्त्र त्यांना भेदू शकत नाही, कुठलेही शस्त्र त्यांच्यापर्यंत पोचू शकत नाही, असं पूर्णपणे रिंगण स्वतःच्या बाजूला केलं आहे. आणि त्यावेळेला बघतायत तर काय एक वानर आपल्याशी युद्ध करायला आलेलं आहे म्हणजे. ते वानर स्वतःशी युद्ध करायला आलेला असतात. दोघं जण हसतात आणि म्हणतात हा तुमचा राजा आहे का, असा तुमचा राजा आहे का जो वानरासारखा आहे, हरकत नाही आम्ही तर त्याच्याशी युद्ध करू आणि युद्ध करून त्याला मारून टाकू. आता यामध्ये बघा की सत्य आणि असत्य याच्यामधली ही एक लढाई सुरू आहे. आज त्यांना तो घोडा त्यांच्या ऋषींना द्यायचा आहे म्हणजे त्यांचा त्याच्यामध्ये स्वार्थ काही नाही आहे, त्यांचा त्याच्यामध्ये परमार्थच आहे. आणि इकडच्या बाजूला बघाल तर अश्वमेध नावाचा यज्ञ आहे ज्याचा घोडा त्यांनी अडवला आहे की जो घोडा नाही सोडवला तर तो घोडा पुढे जायला पाहिजे आणि नाही गेला तर ती सगळी भूमी त्यांना दान करायला पाहिजे. म्हणजे दुसऱ्या ठिकाणी हा पण आहे की आता युद्ध हे अटळ आहे आणि आता हे युद्ध खऱ्याचं असेल का खोट्याचं असेल. आणि त्यावेळेला हनुमंतराय त्या ठिकाणी पोचतात आणि हनुमंतराय ठिकाणी पोचल्याच्या नंतर त्यांनी संपूर्ण ती परिस्थिती बघितलेली आहे. आता हनुमंतरायांकडे खरं आणि खोटं ह्या दोन्ही गोष्टी जाणण्याची पूर्णपणे स्थिती आहे आणि ती जाणण्याची स्थिती असल्यामुळे त्या ठिकाणी ते पुढे पाऊल टाकतात आणि त्यांना दोघांना घाबरवायचा प्रयत्न करतात. आणि ज्यावेळेला त्यांना दोघांना घाबरवतात त्यावेळेला घाबरवून त्यांना पूर्णपणे असं सोडलं आहे की असं विशाल रूप बनवलं आहे की त्या विशाल रूपाने ते पूर्णपणे घाबरतील. आणि ज्यावेळेला ते घाबरलेत दोघं जण त्यावेळेला त्यांनी जो आतमध्ये धावा सुरू केलेला आहे तो रामाचा धावा सुरू केलेला आहे जो लव आणि कुशला सुद्धा माहिती नाही आहे. आणि ज्यावेळेला ते रामाचा धावा करतात त्यावेळेला इथे हनुमान ॲटोमॅटिक संकुचित होत चालला आहे, तो मूळ स्वरूपामध्ये येत चालला आहे. हनुमानाला कळत नाही की अरे आपली शक्ती चालली आहे कुठे आणि तो लहान लहान होत चालला आहे. आणि लहान लहान होत चालला आहे त्यावेळेला तो कुठेतरी सूक्ष्मतम बुद्धीने विचार करतोय आणि सूक्ष्मतम बुद्धीने त्याला हे कळतंय की ते सुद्धा रामाचा जप करतायत आणि ज्यांच्यासमोर मी युद्धाला टाकलोय ते सुद्धा पूर्णपणे रामपुत्रच आहेत, ती रामाची मुलं आहेत, ते दशरथाचे वंशज आहेत. आणि आज मोठा अनर्थ
अनर्थ आपल्या हातून टळणार आहे, अरे यांच्याशी काय युद्ध करायचं, हे तर लवांकुश आहे, हे त्याला ज्ञात होतंय म्हणजे. आणि मग त्या सत्य परिस्थितीमध्ये आल्याच्या नंतर हनुमान त्या ठिकाणी पूर्णपणे स्वतःची सगळी रूपं एकवटतो, शांतपणे दास बनतो, हात जोडतो आणि त्यांच्यासमोर बसतो की नाही म्हणून मला युद्ध नाही करायचं. ते म्हणले म्हणजे तुला मान्य आहे हा घोडा आम्ही घेणं? त्यावेळेला हनुमान म्हणतो हो हा घोडा मान्य आहे म्हणजे तुम्ही घेणं. त्याच्या वेळेला ते म्हणतात की अरे हा तर यांचा सेनापती आहे, हा तर यांचा सेनादली आहे आणि हा खूप चांगला माणूस आहे, म्हणजे की यांनी आपल्याला ओळखले, आपली भावना ओळखली की आपल्या गुरुला द्यायचं आहे. बघा सत्य किती निष्पाप आहे ते. त्यांना त्यावेळेला सुद्धा ते स्वतःच्या सत्याचा विचार करतात की बघ हे द्यायचं आहे ना, त्याला समजलंय आपण किती निष्पाप येते आणि हा चांगला आहे. म्हणजे त्याला म्हणतात काय रे तू पण आमच्या गुरुच्या मदतीला येशील का, आमच्या गुरूंची सेवा करशील का? हनुमान म्हणतो हो मीही तुमच्या गुरुची सेवा करेन. मग म्हणले की ठीक आहे, मग त्याला घ्या आपल्यामध्ये, त्याला आपल्यामध्ये सामावा. आणि ते त्याच्याबरोबर आलेल्या त्या सैनिकांना सांगतात की आता तुमच्या राजाला जाऊन सांगा की तुमचा सेनापती आहे, सुद्धा सेनापती आम्ही जप्त केलेला आहे, तुमच्या सेनापतीला पण आम्ही या ठिकाणी बांधून ठेवणार आहे. आता हा घोडा पण आमचा आहे जो आम्हाला आमच्या ऋषीला द्यायचा आहे आणि तुमचा सेनापती त्यांनी सुद्धा आमचं दासत्व कबूल केलेलं आहे, तोही आमच्या गुरूंची सेवा करणार आहे, त्याला पण आम्ही प्राप्त करून घेणार आहे. आता या ठिकाणी ज्यावेळेला हा सगळा प्रकार येतो, हा सगळा प्रकार आल्याच्या नंतर लक्ष्मणाच्या कानावर येतो. तो म्हणतो हनुमानाला बंदी केलं म्हणजे ही मुलं आहेत तरी कोण? आता लक्ष्मणाला चीड आली आहे. आता सत्याचं दुसरं रूप बघा, सत्याचं दुसरं रूप घेऊन लक्ष्मण रागून येतो आणि म्हणतो की आता दोन्ही मुलांचा या ठिकाणी अंत करून टाकायचं. आणि खूप रागावलाय, खूप रागाच्या भरामध्ये येतोय आणि रागाच्या भरामध्ये आल्याच्या नंतर त्यांच्यासमोर रथ टाकतोय. आणि ज्यावेळेला त्या रागामध्ये त्या दोघांकडे बघतोय, त्या रागामध्ये त्या दोघांकडे बघितल्यानंतर त्याची भेदक नजर आहे. ज्यांनी इंद्रजिताचा पूर्णपणे म्हणजे वध केलेला आहे तो लक्ष्मण समोर ज्यावेळेला युद्धाला टाकतोय आणि धनुष्याला बाण लावून पूर्णपणे म्हणतोय की आता तुमच्या प्राणाची आहुती द्यायला तयार व्हा, नाही तर वेळीच तो घोडा सोडून द्या. म्हणजे त्यावेळेला दोघा जणांवर तो भयभीत करण्याचा प्रयत्न करतोय. आता बघा सत्य एका बाजूला घाबरलेल्या स्थितीमध्ये आहे आणि सत्य एका बाजूला रागाच्या स्थितीमध्ये आहे. आणि लक्ष्मणाला राम प्रत्येक वेळेला सांगायचं की तू आहे ना क्रोध करत जाऊ नको, जेव्हा तुला क्रोध येईल ना त्यावेळेला माझं स्मरण कर. आणि ह्या ठिकाणी तर म्हणजे की लवंकुश आहेत, या दोघांना राम माहितीच नाही आहे, आपला पिता आहे हेही माहिती नाही आणि रामही माहिती नाही आहे. परंतु विश्वामित्रांनी कुठेतरी संस्कारच असे केलेले आहेत की त्यांच्या मनामध्ये राम 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 चालू आहे. आता दोन्ही सत्याची अवस्था बघा, एक सत्य रागावलेल्या परिस्थितीमध्ये आहे, लक्ष्मण खूप रागावून आला आहे, आणि एक सत्य समोर लवकुशाकडे आहे की अशा युद्धभूमीवरती ते ठाकलेले आहेत परंतु ते सत्याच्या बाजूने उभे आहेत, पण आत्ता कुठेतरी भयभीत झालेले आहेत. ते ज्या वेळेला भयभीत होतात त्यावेळेला ते सुद्धा रामाचा जप करतात आणि ज्या वेळेला लक्ष्मण पूर्णपणे रागावतो त्यावेळेला तो पण रामाचा जप करतो. शेवटी दोन्ही ठिकाणी राम आल्याच्या नंतर दोघांच्याही हृदयामध्ये परिवर्तन निर्माण होतं. लक्ष्मण धनुष्यबाण खाली ठेवतो आणि जाऊन त्यांची चौकशी करायला लागतो की तुम्ही कोण आहात. पुढे गोष्ट मोठी आहे म्हणजे, आणि मग त्याच्यानंतर रामाचं त्या ठिकाणी अवतरण होतं. परंतु या दोन्ही गोष्टीमध्ये लक्षात ठेवा, सत्य तेव्हाच बाहेर पडतं जेव्हा तुम्ही खूप घाबरलेले असता, किंवा सत्य तेव्हाच बाहेर पडतं ज्या वेळेला तुम्ही खूप रागावता. तर त्यावेळेला गणपती बाप्पा मुद्गल ऋषींना सांगतो की बघ कलियुगामध्ये जर तुला सत्य जाणून घ्यायचं असेल ना तर त्या सत्यामध्ये फक्त दोनच अवस्था आहेत. एक तर त्याला खूप भडकव, खूप त्याला राग येऊ दे, तो सत्य बोलेल, नाहीतर मग त्याला खूप घाबरव, त्याच्या हृदयामध्ये घबराट निर्माण होऊ दे, तो सत्यच बोलेल. आणि मला या निष्पाप लोकांकडनं जाणून घेण्याकरता असं काहीही करावं लागत नाही, माझ्या समोर आल्यानंतर मला कळतं. परंतु मुद्गला तुला यांना जाणून घ्यायचं असेल किंवा कलियुगामध्ये माणसाला जर सत्य जाणून घ्यायचं असेल, खरं आणि खोटं याच्यामध्ये अडकायचं नसेल, तर खूप रागवल्यावर माणूस सत्य बोलतो आणि खूप म्हणजे की खूप घाबरल्यावर माणूस सत्य बोलतो. या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत. आज या सत्संगाच्या निमित्ताने, या गोष्टीच्या निमित्ताने आणि यावेळेला प्रतिज्ञारक्षक कला शिकताना आपल्याला खरं आणि खोटं ह्या दोन्ही गोष्टी माहिती होत्या, पण ते जाणून कसं घ्यायचं, नक्की सत्याचा शोध कसा घ्यायचा, ती किल्ली आपल्याला भेटली की खूप रागावल्यानंतर सत्य बाहेर पडतं, नाही तर खूप घाबरल्यानंतर सत्य बाहेर पडतं. आज इथेच थांबूया, पण या गोष्टीवरती नक्की चिंतन करूया आणि कलियुगातलं खरं आणि खोटं जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. आज इथेच थांबूया. ओम साईराम.